चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज होता रविवार आणि रविवारच्या दिवशी आहे ना मुलांना शाळा वगैरे काही नसते. त्यामुळे आहे ना थोडंसं उशिरा उठलं तरी पण जमून जातं आणि एक 10-15 मिनटं एक निवांत आपली सकाळ सुरू होते. पण आज काय माझ्यासोबत तसं अजिबात झालेलं नाही, कारण मुलाला सकाळी 8 वाजता ट्यूशन असल्यामुळे मला लवकरच उठून घ्यावं लागलं आणि उठल्याच्यानंतर मात्र त्याच्यासाठी मला नाश्ता पण बनवायचा होता, कारण मग थोडंसं काहीतरी खाऊन गेलं की मग 1-1.5 तास आरामात तो तिथे ट्यूशनमध्ये व्यवस्थित राहील या हिशोबाने आहे ना त्याला मला नाश्ता बनवायचा होता. तर खरं तर आहे ना आज मी त्याच्यासाठी मॅगी बनवणार होते. पण मॅगी सहसा घरामध्ये बनत नाही ना, तर ती घरामध्ये नव्हती पण मी स्तवनला दुकानामध्ये पाठवलेलं होतं आणि तोपर्यंत आहे ना मी लगेच इथे मॅगीची तयारी करून घेते आणि मॅगीमध्ये हिरवे वाटाणे असतात ना, तर ते मी घालणार होते. तर तेच मी लगेच सोलून घेतले आणि हिरवे वाटाणे मॅगीमध्ये टाकले की मग मॅगी अजून छान पौष्टिक बनते. तर हे पहा, छान असं दुकानातून त्यांनी 2 मॅगीचे पुडे घेऊन आलेला आहे आणि ज्यावेळेस उपमा व्यतिरिक्त, पोह्या व्यतिरिक्त असं काहीतरी वेगळा नाश्ता आपण मुलांना देतो ना, तर मुलं पण छान खुश होतात आणि सुट्टीच्या दिवशी देखील ते आनंदात ट्युशनला जातात. तर अशा पद्धतीनं आहे ना, मग मी लगेचच मॅगी बनवायला घेतली आणि मॅगी मी सिंपलच बनवणार आहे. तेलामध्ये आहे ना, जिरे, मोहरी थोडंसं टाकणार आहे आणि त्यानंतर आहे ना, आपलं घरातलं लाल तिखट आणि जे मॅगी मसाल्यामध्ये जे मसाले येतात का, तर ते घालूनच मी तेलामध्ये थोडेसे ते मसाले हलके असे परतून घेणार आणि लगेचच मग पाणी घालणार आणि मी पाणी पण अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं. त्यामुळे माझी मॅगी इथे पटकन बनवून होईल आणि ही जी मॅगी आहे ना लेकरांना फार जास्त आवडते आणि घरातले पण काही मसाले टाकल्यामुळं मॅगीची चव तर अजूनच दुप्पट होऊन जाते. तर छान अशी मॅगी मी करून देते मुलांना आणि मग त्यानंतर आहे ना ट्यूशनला लगेचच तवनला मी पाठवून देते. मॅगी बनवताना किचन ओट्यावरती जो काही पसारा झाला होता ना, तर लगेच हातोहात तो पण मी आता इथे साफ करून घेते आणि त्यानंतर मात्र स्तवननी मॅगी वगैरे खाल्ली आणि तो ट्युशनला निघून गेला आणि मी लगेच आज स्तुतीचे हेअर वॉश पण आज मला करायचे होते आणि रात्री मी तिच्या केसाला छान असं तेल पण लावून दिलेलं होतं आणि अचानकच ठरलं की आज तिचे जरासे केस पण कट करावा, कारण जसा उन्हाळा सुरू होतो ना, तर केसामध्ये घाम येतो आणि मग ते घाम आला ना, तर लेकरांना ते चिडचिड होऊन जाते. म्हणून म्हटलं तिला की आपण काय करूयात की जरा जरा तुझे केस कट करून टाकूयात, कारण केस कट केल्याच्या नंतर मात्र लेकरांची जी चिडचिड आहे ना, तर ती कमी होऊन जाते. कारण मग कसं असतं ना, उन्हाळ्यात लेकरं थोडेफार इकडे तिकडे पळाले की त्यांना मग घाम येतो आणि केसामध्ये एकदा घाम आला ना, तर मग तो जर पटकन कोरडा नाही ना झाला, तर मग लेकरांच्या केसामध्ये खाज सुटते आणि त्यामुळे लेकरांची जास्त चिडचिड होते. तर मग मी तिला समजवलंय आज की बाई तू आता जरासं केस कट करून टाक, कारण वाढलेल्या केसांनी तुला त्रासच होणार आहे. आणि आज पहा, मस्त असं तिला मी टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती, कारण तिला केस कट करण्यासाठी न्यायचं होतं आणि तर नवीन टी-शर्ट पॅन्ट कधी आपण असं बाहेर जायला लागलो की मग आपण नवीनच कपडे वगैरे घालतो. तर तिला मी छान असं तयार करून दिलं आणि मस्त तयार झाली होती आणि असं पॅन्ट शर्ट घालून आहे ना छान पोज देत होती आणि आता लेकरांना सांगायची पण गरज नाही. वेगळं असं आपण तयार झालो की लेकरांना म्हटलं ना की चला आपण जरासे 1-2 फोटो मी काढते. कधी-कधी नसतो बरं का मूड लेकरांना, पण एक-एक दिवस आहे ना छान फोटो काढू देतात आणि आज स्तुतीसोबत तसंच झालं. एरवी ती इतके छान-छान फोटो काढू देत नाही. तिला आपण किती जरी म्हटलं ना, की "चल तुझे 2-3 फोटो काढते," पण तिचं नाही असतं. पण आज ती छान मूडमध्ये होते. त्यानंतर मात्र स्तुतीचे केस कट करून आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर आहे ना, आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त मी नॉनव्हेज बनवणार होते. तर त्यांनी चिकन आणलेलं होतं. तर चिकनचाच मसाला इथं मी मस्त असा फ्राय करून घेत होते. तर या मसाल्यामध्ये आहे ना, जराशे फुटाणे, खोबरं आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडासा घरातील खडा मसाला जसं की लवंग, मिरे, दालचिनी वगैरे हे सगळं मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीकसर याचं वाटण करून घेतलं आणि वाटण करायच्या अगोदर हे जे सगळे जिन्नस आहेत ना, तर मी व्यवस्थित असे तव्यावरती भाजून घेतलेले होते आणि त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर वाटून घेतले आणि मग कढईमध्ये मी तेल घातलं. तेलामध्ये कांदा, टोमॅटो व्यवस्थित छान असं परतून दिलं आणि त्यानंतर हे जे वाटण केलेलं होतं ना, तर मी या तेलामध्ये घालून दिलं आणि हे पहा, मस्त असं वाटण तयार झालेलं होतं माझं. आणि वाटणामध्ये आहे ना, तिखटसाठी जे आपले घरातील मसाले असतात आणि चिकन मसाले असताना तर तेच मी घातलं होतं, धनेपूड वगैरे. तर चिकन पण छान शिजलेलं होतं. आता मसाला परतून झाल्याच्या नंतर जरासं चिकन आहे ना शिजलेलं मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि
घालून घेतल्याच्या नंतर आहे ना, आपण जे चिकन शिजवतो ना, तर तेच पाणी होतं ना, तर तेच पाणी या भाजीमध्ये मी घालून घेते. तर अशा पद्धतीनं आहे ना, मी मस्त अशी चिकनची भाजी इथे बनवून घेते आणि चिकन छान या मसाल्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटासाठी परतून द्यायचं आणि मसालेही छान परतू द्यायचे. ज्यावेळेस आपण मसाला छान परतू देतो ना तेलामध्ये, त्यावेळेस मात्र भाजीची चव खरंच खूप छान लागते. मसाल्यांना आहे ना थोडंसं तेल सुटलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ते तेलामध्ये परततो, तर मसाल्याला छान असं तेल सुटलं, की मग आपण समजून जायचं, की आपली भाजी छान होणार आहे. तर मस्त अशी माझी भाजी झालेली होती. इथे मी चिकन पण जरा वेळासाठी परतू दिलेलं आहे आणि हे पहा साईडनी थोडं-थोडं तेल पण सुटलेलं आहे आणि आता अशा पद्धतीनं तेल सुटलं, की मग यामध्ये काय करायचं, जे आपण चिकन शिजवलेलं पाणी आहे ना, ते घालायचं आणि त्यानंतर मात्र आपल्याला जितकी पातळ किंवा दाटसर ग्रेव्ही पाहिजे ना, त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालायचं आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आणि मग त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घ्यायचं. तर मला थोडीशी पातळ करायची होती भाजी, तर म्हणून मी वरतून जरासं पाणी घातलं आणि पाणी घातल्याच्या नंतर मात्र अशा पद्धतीने भाजी दिसते. पण भाजीला जशी-जशी भाजी उकळायला लागेल ना, तर तसा-तसा त्याचा रंग अजून छान यायला लागतो आणि भाजी आहे ना, थोडीशी घट्टसर पण बनून जाते. कारण मग भाजीत आपण जे मसाले घातलेले आहेत ना, तर ते छान शिजतात आणि याच्यापेक्षाही भाजी थोडीशी घट्टसर दिसेल. तर अशा पद्धतीनं आहे ना, मी मस्त अशी चिकनची भाजी पण इथं बनवून घेतली आणि खरंच भाजी सगळ्यांना घरात आवडली आणि मस्त अशी भाजी इथे मी बनवून झालेली आहे. एका बाजूला गॅसवरती कढईमध्ये छान अशी भाजी मी कमी गॅसवरती उकळून घेते आणि दुसरीकडे आहे ना लगेच मी बिर्याणीची पण तयारी केली आणि बिर्याणी पण मी थोडीशीच बनवणार आहे. त्यामुळे आहे ना पटकन अशी फास्टमध्ये मी बिर्याणी बनवून घेते. तर त्याच्याच तयारीला मी इथे लागून गेले. सुरुवातीला तर मी कांदा वगैरे छान असा कापून घेते आणि कांदा असा छान बिर्याणीमध्ये परतला ना बिर्याणी बनवताना, मग बिर्याणीची चव पण छान येते. तर त्याच्याच तयारीला मी लागून घेतले. थोडेसे सोबत खडे मसाले वगैरे घेतले. आता तेलामध्ये आहे ना लवंग, मिरे, दालचिनी, परत मोठी इलायची, छोटी इलायची, चक्रफूल असे जे खडे मसाले आहेत ना, तेजपत्ता वगैरे तेलामध्ये घालून घेते सुरुवातीला आणि त्यानंतर मग कांदा घालून घेते आणि एकदा अशा पद्धतीनं आपण छान असा तडका दिला ना बिर्याणीला, तर मग बिर्याणी खरंच खूप छान होते आणि त्यानंतर मात्र मग लसूण आल्याची पेस्ट घालणार आणि हे जे सगळं आहे ना, तर व्यवस्थित असं मी छान असं परतवून घेणार. तर हे पहा, इकडं माझी आई ना मस्त अशी भाजी पण उकळत आहे आणि छान आता जरा एक 5 ते 10 मिनटं कमी गॅसवरती मस्त अशी भाजी मी उकळू देणार आहे चिकनची आणि हे पहा मस्त असा रंग देखील आलेला आहे आणि भाजीला तरी देखील छान आलेली आहे. आता भाजी मी बंद करणार आणि एकीकडे आहे ना लगेच मी बिर्याणीचा पण मसाला केलेला आहे. तर याच्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, खडे मसाले आणि आपला जो बिर्याणी मसाला असतो ना, तर तो घातलेला आहे. बिर्याणीचा मसाला पण छान असा परतू देते आणि इकडे भाजी पण छान माझी तयार झालेली आहे. आता अजून एक 5 मिनिटं ठेवणार आणि सोबतच आहे ना बिर्याणीचा मसाला पण छान असा परतून झालेला आहे. आता परतल्याच्या नंतर आहे ना जरासं त्यामध्ये मी लगेचच चिकन घालून घेते आणि चिकन घातल्याच्या नंतर एक पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी असंच व्यवस्थित मी छान चिकन आणि मसाले मस्त असे परतवून देणार आणि परतल्याच्या नंतर आहे ना त्यानंतर मात्र त्यामध्ये मी उकळलेलं पाणी घालून घेणार. आता इथे आहे ना, मी लगेचच जो काही किचन ओट्यावरती पसारा झालेला होता ना स्वयंपाक बनवताना, तर तो आवरून घेते आणि त्यानंतर हे पहा मस्त असं पाणी उकळलेलं होतं आणि त्यामध्ये मी लगेच आता तांदूळ वगैरे पण टाकून दिलेले आहे. आता जराशी कोथिंबीर घालते आणि मग त्यानंतर मग बिर्याणीवर झाकण वगैरे ठेवून आहे ना, बिर्याणी एक 15 ते 20 मिनिटासाठी कमी गॅसवरती मी शिजवून घेणार आहे. ही बिर्याणी बनवण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेतलेले होते आणि तांदूळ स्वच्छ अगोदर धुवून घेतले आणि 2 वाटी तांदूळ घेतले, की मग मी त्यामध्ये आहे ना 4 ते 5 वाटी पाणी घालत असते आणि आम्हाला आहे ना जरा मऊ भात शिजलेला आवडतो, तर मग त्यामुळे आहे ना पाणी थोडंसं मी जास्तच घालते आणि खरं तर आहे ना तांदूळावरती पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात. कारण मग काही-काही तांदूळ शिजण्यासाठी आहे ना कमी पाणी लागतं, तर काही तांदूळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं. तर त्या हिशोबाने आहे ना आपल्याला अंदाज घेऊन बिर्याणीमध्ये पाणी घालावं लागतं आणि मग एकीकडे आहे ना मस्त अशी कमी गॅसवरती आता मी 15 ते 20 मिनिटासाठी बिर्याणी शिजवण्यासाठी ठेवून दिलेली आहे. बिर्याणी मी एकीकडे गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून दिली. आता बिर्याणी जोपर्यंत शिजते ना तर तोपर्यंत आहे ना मी लगेचच ज्वारीची भाकरी पण इथे बनवून घेते. कारण मग चिकनची भाजी असली की मग ज्वारीची भाकर खायलाच आम्हाला जास्त आवडते आणि ते पण सगळ्यांनाच आवडते. त्याच्यामुळे ज्वारीची भाकरीच मी बनवायला घेतली. आता स्वयंपाक वगैरे बनवून झाला. त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले आणि सायंकाळच्या वेळेला जरा आम्ही बाहेर आलो.
बाहेर आल्याच्या नंतर आहे ना, जराशी आम्हाला फळं पण घ्यायची होती आणि फळं वगैरे घेतली आणि मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये आहे ना, काही मुलांना वस्तू पण आम्हाला तिथून खरेदी करायच्या होत्या. तर त्या वस्तू वगैरे आम्ही खरेदी केल्या. मुलांच्या ज्या वस्तू आम्हाला मार्केटमधून घ्यायच्या होत्या ना, तर त्या आम्ही घेतल्या आणि मार्केटमधून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर आहे ना, आता जसं उन्हाळा सुरू झालाय ना, की लगेच मग ज्यूस वगैरे चालूच होऊन जातात. तर मग आम्ही एका ठिकाणी थांबलो ज्यूस घेण्यासाठी. तर मुलांना आहे ना, उन्हाळ्यामध्ये ज्यूस वगैरे पिण्यासाठी खूप जास्त आवडतात. तर मग एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि मस्त असा इथे आम्ही ज्यूस वगैरे घेतला. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.